गावाकडे आपण कुठेतरी जमीन घ्यावी, जमिनीत गुंतवणूक करावी, तिथे घर-बीर बांधावं, शेती-बिती करावी, अशी खूप लोकांची इच्छा असते. आणि त्याच्या अनुषंगाने बहुसंख्य लोक हे विविध ग्रामीण भागातल्या गावांमध्ये जमिनी विकत घेत असतात. या जमिनी खरेदी-विक्रीमध्ये अनेक आणि अनंत गोष्टींचा आपल्याला विचार करायला लागतो. पण आज आपण जमीन खरेदी आणि त्या जमिनीला असलेल्या रस्त्याची उपलब्धता एवढ्यापुरता विचार करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जर जमिनीला जायला यायला पुरेसा रस्ता नसेल, तर त्या जमिनीचा उपभोग घेणं किंवा विनियोग करणं, म्हणजे वापरणं किंवा विक्री करणं, हे फार कठीण होऊन बसतो. कारण जमीन तर आहे, पण त्याच्यावर जायच जर करता येणार नसेल, तर त्या जमिनीचं तुम्ही नेमकं करणार काय? म्हणून जमीन खरेदी करताना ज्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी तपासायच्या असतात, त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या जमिनीला रस्ता आहे का नाही? आता नुसता रस्ता आहे का नाही हे तपासणं म्हणजे थोडंसं मोघम स्वरूपाचं होईल. तर त्याचा आपण थोडं खोलात जाऊन विचार केला पाहिजे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघितलं पाहिजे. कारण जे जमीन विकणारे असतात किंवा जमीन विकणारे मध्यस्थ असतात, ते त्या जमिनीची कोणतीही उणी बाजू खरेदीदाराला केव्हाही सांगणार नाहीत. कारण त्यांना ती जागा विकायची आहे. आणि त्यांच्या उद्देशाचा विचार केला तर त्यांच्या दृष्टीने ते योग्यच आहे. नैतिकदृष्ट्या ते योग्य का अयोग्य हा पुढचा विचार. पण व्यावहारिकदृष्ट्या लोक असं करतातच, की सगळं छान आहे, जायला-यायला रस्ता आहे, अमुक-ढमुक सगळं सांगून ती जमीन एकदा काढून टाकतात आणि त्या जमिनीचे सगळे ज्या समस्या किंवा फायदे जे असतील, ते मग खरेदीदाराच्या डोक्यावर येऊन बसतात. म्हणून जमीन खरेदी करण्यापूर्वी विशेषतः जेव्हा तुम्ही ग्रामीण भागातली जमीन घेत असता, तेव्हा त्या जमिनीवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणं अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष आपण जाऊन बघितलंच पाहिजे. मग प्रत्यक्ष जाऊन तुम्ही रस्त्याच्या संदर्भाने काय-काय बघाल? तर तुमच्या जमिनीला चिकटून कुठला रस्ता आहे का? बरं रस्ता म्हणजे सुद्धा तो डांबरी रस्ता आहे, का सरकारी रस्ता आहे, का काँक्रीटचा रस्ता आहे, का खाजगी रस्ता आहे? या सगळ्या गोष्टीची खोलात जाऊन तुम्ही चौकशी केली पाहिजे. कारण केवळ रस्ता आहे याला काही अर्थ नसतो. तो रस्ता सार्वजनिक असेल तर आपण त्याची खात्री बाळगू शकतो. पण तो रस्ता जर समजुतीचा असेल किंवा वहिवाटीचा असेल आणि उद्या जर कोणी तो बंद केला, तर आपली ती सगळी जमीन आणि त्यातली सगळी गुंतवणूक धोक्यात येते. म्हणून सगळ्यात पहिले जमीन बघायला जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा त्याला चिकटून रस्ता आहे का बघा. समजा एखादा हमरस्ता आहे, त्या रस्त्यापासून आतमध्ये तुमची जर जमीन असेल, तर हमरस्ता जो सार्वजनिक रस्ता आहे, तिकडनं आतमध्ये जाणारा रस्ता कोणता आहे? तो पण सार्वजनिक रस्ता आहे का? डांबरी किंवा सिमेंटचा असा बनवलेला रस्ता आहे का? सार्वजनिक रस्ता आहे का? का आपण कोणाच्या तरी जमिनीतनं तात्पुरत्या बनवलेल्या रस्त्याने आपल्या जमिनीपर्यंत पोहोचतोय? मग तुम्हाला जो रस्ता दाखवण्यात येतोय, तो प्रत्यक्ष वापरात असलेला रस्ता जरी दिसत असला, तरी कायदेशीर दृष्टिकोनातनं तो रस्ता आहे का? त्या रस्त्याची तशी मंजुरी कागदोपत्री आहे का? बऱ्याच वेळा आपल्याकडच्या महसूल अभिलेखांमध्ये रस्त्याची नोंद नसतेच. म्हणजे प्रत्यक्ष जायला-यायला जरी रस्ता असला, तरी त्याची कागदोपत्री नोंद आपल्याला आढळून येत नाही. मग असा रस्ता जर असेल आणि उद्या कोणी जर तो बंद केला, तर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करायची आणि कायदेशीर कटकटीला सामोरं जायचं, हे शक्यतो टाळलेलं बरं. म्हणून कोणताही हमरस्ता सोडून जर तुम्हाला तुमच्या जमिनीपर्यंत जायला लागत असेल आणि त्या जमिनीपर्यंत जायला हमरस्ता नसेल, तर एखादा कच्चा रस्ता, मातीचा रस्ता, लगतच्या जमिनींमधनं जाणारा रस्ता, असं जर काही असेल, तर त्या रस्त्याचं कायदेशीर दर्जा काय आहे, याची खात्री तुम्ही केलीच पाहिजे. बरेचदा असं होतं, की अनेक वर्ष ते वहिवाट चालू असते. काही वेळेला त्या वहिवाटीचे हक्क रीतसर संपादित केलेले असतात. पण हे जरी सगळं असलं ना, तरी ते मोघम आणि तोंडी बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवता कामा नये. प्रत्यक्ष कागदोपत्री आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारं काय आहे, याचं जोवर तुम्हाला स्पष्ट उत्तर मिळत नाही, तोवर या जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पुढे न गेलेलं उत्तम. बरं बरेचदा विशेषतः शहरी लोक ज्या जमिनी खरेदी करतात, ते बरेचदा प्रत्यक्ष जमिनीवर न जाता नुसतं कागदोपत्री सगळ्या गोष्टी निश्चित करून जमीन खरेदी करतात. आणि मग प्रत्यक्ष जमिनीवर जायची वेळ आली, की त्यांना कळतं, "अरे, इथे तर रस्ताच नाहीये." हा आहे या म्हणजे पहिला भाग आपण बघितला, की जमीन खरेदी करण्यापूर्वी रस्ता आहे का त्याची खात्री करून मगच पुढे जा. पण आता दुसऱ्या भागात आपण माहिती बघूया, की काही लोक ज्यांनी ही सगळी खात्री न करता आता जमीन घेऊन झालेली आहे. आता ते त्या समस्येमध्ये अडकलेले आहेत. मग आता इथून पुढे मार्ग कसा शोधायचा? तर याच्यापुढे आपल्याला 2-3 पर्यायांचा विचार करायला लागतो. तुमची जी काही जमीन आहे किंवा जमिनीचा तुकडा आहे, तो जर इतर जमिनींनी वेढलेला असेल,
म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये लँडलॉक असं म्हणतात. तुम्ही जर लँडलॉक झालेले असाल, तर सगळ्यात पहिले तुम्ही विचार केला पाहिजे, की सगळ्यात जवळचा हमरस्ता किंवा सार्वजनिक रस्ता कोणता आहे? आणि तुमची जमीन आणि तो सार्वजनिक रस्ता याच्यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी आहेत. हे एकदा तुम्हाला कळलं, की सगळ्यात पहिले त्या जमिनीचे जे काही मालक आहेत, भोगवतदार आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलून त्यांच्या ज्या काही जमिनी आहेत, ज्या रस्ता आणि तुमच्या जमिनीच्या मध्ये आहेत, त्यातनं जाण्या-येण्याकरता किंवा वहिवाटीकरता रस्त्याचे हक्क संपादन करायचा प्रयत्न केला पाहिजे. काही वेळेला त्याच्यात यश येतं, काही वेळेला त्याच्यात अपयश येतं. पण ते केल्याशिवाय पुढचा पर्याय नाही. कारण बरेचदा माझ्याकडे जे लोक येतात ते काय करतात, की जायला यायला रस्ता नाही ना म्हणून थेट कोर्ट कचेरी करून मोकळं व्हायचं. पण कोर्ट कचेरी करता येते, पण डायरेक्ट तिथे थेट तिथे उडी मारायची गरज नाही ना. आधी समझोत्याने गोष्टी होतायत का बघा. तुमची जमीन आणि त्याला लगतचे जे काही धारक आहेत, ते जर त्यांच्या जमिनीतनं तुम्हाला जायला यायला वाट द्यायला तयार असतील, त्याचा जो काही मोबदला असेल तो तुम्हाला रास्त वाटत असेल, तर तसा जाण्या-येण्याच्या रस्त्याचे रीतसर कराराने हक्क तुम्ही संपादित केलेत आणि तो रस्ता तुम्हाला वापरायला मिळाला, तर तुमचा हा कोर्ट कचेरीचा त्रास आपोआप संपू शकतो. म्हणून सगळ्यात पहिले जे लगतचे धारक आहेत, ज्यांच्या जमिनीमधनं तुम्ही हमरस्त्यापर्यंत पोहोचू शकता, त्यांच्याकडनं त्या रस्त्याचे हक्क विकत मिळतायत का? हे बघा आणि त्याच्यात जर अपयश आलं, तर मग आपण पुढच्या कायदेशीर गोष्टींचा विचार करावा. आता ग्रामीण भागामध्ये रस्ता मिळवण्याकरता आपल्यापुढे 2 मुख्य पर्याय असतात. किंबहुना 3 पर्याय असतात. 2 महसुली पर्याय आहेत आणि 1 दिवाणी पर्याय आहे. आता समजा तुमची परिस्थिती अशी आहे, की तुमच्या जमिनीला जेव्हा तुम्ही बघितलं, तेव्हा रस्ता होता. पण नंतर तो कोणीतरी अडवून बंद केलेला आहे. तर असलेला रस्ता बंद केला, तर तो खुला करून मिळण्याच्या मागणीकरता तुम्ही तहसीलदाराकडे मामलतदार कायद्याअंतर्गत अर्ज करू शकता. आणि मामलतदार कायद्यामधली ती तरतूद विशेषतः याच्यासाठीच आहे, की अस्तित्वात असलेला रस्ता बंद झाला, तर तो खुला करून मिळणं. पण त्याच्याकरता त्या रस्त्याच्या अस्तित्वाचा पुरावा तुमच्याकडे असला पाहिजे. काही फोटो असू शकतात, लगतच्या धारकांचं सत्यप्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट असू शकतं. अशा स्वरूपाचे जर तुमचे पुरावे असतील, तर तुमचं प्रकरण भक्कम होतं. शिवाय जेव्हा असं प्रकरण दाखल केलं जातं, तेव्हा बरेचदा स्थळ पाहणी आणि पंचनामा केला जातो. त्याच्यामध्ये जर असं निदर्शनास आलं, की अरे रस्ता तर दिसतोय, पण तो बंद करण्यात आलाय. तर एखाद वेळ तुम्हाला तो रस्ता खुला करून मिळायचा आदेश मिळू शकतो. पुढचा जो काही प्रकार आहे, तो म्हणजे तुमच्या मिळकतीला जायला यायला रस्ताच नाहीये आणि लगतच्या मिळकतीच्या बांधांवरनं जाण्या-येण्याचा रस्ता तुम्हाला मिळाला तरी तुमचं काम होण्यासारखं आहे. तर मग तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत तहसीलदाराकडे बांधावरनं जाण्या-येण्याकरता जो रस्ता पाहिजे, त्याच्याकरता अर्ज करू शकता. बरं मध्ये त्या अंतर्गत शासनाने महत्त्वाचे शासन निर्णय आणलेत. त्या अनुषंगाने तुम्ही गाडी जाईल, येईल एवढा मोठा रस्ता बांधावरनं मागू शकता आणि तसा तहसीलदार देऊ शकतो. त्या शासन निर्णयाची माहिती देणारा एक व्हिडिओ आपण पूर्वी केलेला आहे. तो नसेल पाहिला तर तुम्ही अवश्य बघा. म्हणजे जर तुम्हाला बांधावरनं रस्ता हवा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत तहसीलदाराकडे अर्ज करू शकता. सगळ्या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर जर तुमच्या प्रकरणात गुणवत्ता असेल, तुमच्या बाजूने आदेश झाला, तर तुम्हाला तो बांधावरनं रस्ता मंजूर होऊ शकतो. पण आता काही वेळेला असं असतं, की जागा जरी ग्रामीण भागातली असली, तरी त्यांच्या सीमा एकमेकांना एकदम चिकटून असतात. तिथे बांध वगैरे काही नसतंच. मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं? एक तर असलेला रस्ता पण बंद झालेला नाहीये, लगतच्या जमिनींमध्ये काही बांध पण नाहीये. मग आता करायचं काय? बहुसंख्य लोकांना याच्याकरता एक वेगळा कायदा आहे याची माहितीच नाहीये. कारण कोणत्याही जमिनीच्या धारकाला जाये करण्याचा अधिकार हा मूलभूत आणि कायदेशीर अधिकार आहे. आणि त्या कायदेशीर अधिकाराच्या रक्षणाकरता किंवा तो कायदेशीर अधिकार मिळण्याकरता आपल्याकडे इजमेंट्स ॲक्ट म्हणून एक स्वतंत्र कायदा आहे. त्या कायद्याअंतर्गत जमीन आणि रस्ता याच्यामध्ये जर कोणाची इतर लोकांची जमीन असेल आणि ज्याला रस्त्याचा हक्क हवाय त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध नसेल, तर लगतच्या जमिनीमधनं रस्त्याचे अधिकार न्यायालयाकडनं आपण प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्याच्याकरता दिवाणी दावा दाखल करू शकतो. आता साहजिकपणे दिवाणी दावा दाखल करायचा म्हटला, की आपल्या न्यायव्यवस्थेचे सगळे गुणदोष त्याच्याबरोबर येणारच. तर त्याला वेळ, मेहनत, पैसा हा घालवायला लागणारच. पण तुम्ही आता अशा परिस्थितीत आहात, की तुमच्यापुढे काही पर्यायच नाहीये. म्हणजे तुम्ही जमिनीचा ना उपभोग घेऊ शकता, ना त्याचा विनियोग करू शकता.
मग अशा परिस्थितीत तुम्हाला जो काही पर्याय असेल, तो स्वीकारून पुढे जाणं याच्याशिवाय गत्यंतरच नाहीये. त्यामुळे तुम्ही इजमेंट ॲक्टचा वापर करू शकता. काही वेळेला या सगळ्या रस्त्यांच्या पलीकडचा एक उपाय सुद्धा निघतो. तो म्हणजे लगतचे धारक जर तुमची जमीन विकत घ्यायला तयार असतील, म्हणजे लगतचे धारक ज्यांना स्वतःचा स्वतंत्र रस्ता आहे, मग तो खाजगी असो, सार्वजनिक असो, कसाही असो. ते जर तुमची जमीन विकत घ्यायला तयार असतील, तर त्याही पर्यायाचा तुम्ही विचार करू शकता. कारण ती जमीन घेऊन तुम्ही फसलेले आहात आणि तुम्ही फसलेले आहात हे समोरच्याला माहिती आहे म्हटल्यावर तुम्हाला तो रास्त भाव निश्चितपणे देणार नाही आणि रास्त भाव आपल्याला मिळणार नाही हे गृहीत धरून तुम्ही त्या व्यवहाराकडे बघू शकता किंवा तो व्यवहार पुढे नेऊ शकता. म्हणजे असे व्यवहार जेव्हा तुम्ही करता, तेव्हा त्याच्यात फायद्याचा विचार करूनच उपयोग नाही. त्यात कमीत कमी नुकसान कसं करता येईल, या पायावर तुम्ही बोलणी आणि व्यवहार जर पुढे नेलत, तर तो व्यवहार सुद्धा यशस्वी होऊ शकतो. पण त्याच्यात तुमचं नुकसान होणार हे जवळपास निश्चित आहे. पण बाकी जे 2 मार्ग आहेत, म्हणजे मामलतदार कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता किंवा दिवाणी न्यायालय, ह्याच्यात सुद्धा काय तुम्ही आज दावा केला आणि उद्या तुम्हाला सगळं तुमच्या मनाप्रमाणे झालं, असं काही होणार नाहीये. त्याच्याकरता सुद्धा काही वेळ, पैसा, मेहनत घालायलाच लागणार आहे. मग ते घालायचं का त्याच्या एवढेच पैसे कमी घेऊन मोकळं व्हायचं, हा निर्णय तुम्ही घेऊ शकता. म्हणजे या सगळ्या विषयाचा सारांश जर थोडक्यात सांगायचा झाला, तर सगळ्यात पहिले रस्त्याची खात्री केल्याशिवाय जमीन खरेदी करण्याच्या भानगडीत पडूच नका. असलेला रस्ता जर बंद झाला असेल, तर मामलतदार कायद्याअंतर्गत तुम्ही दाद मागू शकता. बांधावरनं रस्ता मिळायची शक्यता असेल, तर तुम्ही तहसीलदाराकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता याच्या अंतर्गत दाद मागू शकता. ह्या दोन्ही कायद्यांचा उपयोग होत नाही, अशी तुमची जर भौतिक परिस्थिती असेल आणि तुम्हाला जायला-यायला रस्ता हवाच असेल, तर तुम्ही इंडियन इजमेंट्स ॲक्ट या अंतर्गत दावा दाखल करू शकता. आणि ह्या सगळ्या चौकटी बाहेरचा शेवटचा पर्याय म्हणजे ज्याच्याकडे रस्ता पण आहे आणि जो तुम्हाला लगतचा धारक पण आहे, त्याला तुम्ही ती जागा विकून टाकायचा सुद्धा विचार करू शकता. म्हणजे तुमची प्राप्त परिस्थिती काय आहे आणि तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे, काय परवडण्यासारखं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून या 3-4 पर्यायापैकी एक पर्याय तुम्ही निवडू शकता आणि त्या अनुषंगाने तुमचं काम पुढे नेऊ शकता. हा व्हिडिओ, हा विषय तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.